धन्यवाद परमेश्वर, Thank you, तुझ्या Master. नावाला मी धन्यवाद देतो बाप्पा. Yes, तुझे उपकार Master. आभार मानतो बाप्पा. Yes, आम्ही Master. सर्व मिळून परमेश्वरा तुझ्या सानिध्यात येऊन तुझी स्तुती करतो माझ्या होय, राजा. परमेश्वर. तू आमचा राजांचा राजा आहेस होय, परमेश्वर. येशू. प्रत्येक संकटातून तू वाचवणारा आमचा परमेश्वर होय, आहेस. येशू. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो Thank बाप्पा. you, Jesus. तुझे आभार मानतो राजा. Thank you, Lord. हो धन्यवाद येशू. Thank तू you. महान आहेस परमेश्वर. Thank you, Lord. थँक्यू जीसस. Thank you, Jesus. Thank you, Lord. या माझ्या प्रियांनो, आपण सर्वजण मिळून प्रभू येशूची स्तुती करूया. Hallelujah. आपण ते गीत घेऊयात. हो जय जयकार. Hallelujah. Thank you, Lord. Thank you, Jesus, you master God. Thank you, Lord. जय जयकार जय जयकार करे हो जय जयकार करे हो धन्यवाद परमेश्वरा. Thank you, Lord. आम्ही सर्व मिळून परमेश्वर आमचे हात उंच स्वर्गाकडे करून आम्ही तुझे जय जयकार करतो राजा. तुझे आभार मानतो परमेश्वरा. स्वर्ग तुझं सिंहासन आहे माझ्या परमेश्वरा. हो धन्यवाद येशू बाबा. तू महान आणि तू जिवंत परमेश्वर आहे. वो है हमारा राजा राजा, दुख संकट से बचाता बचाता, हम पर अपनी करुणा करता और करता उपकार. क्यों ना उस पर तन मन हारे, दे अपना अधिकार. ओ जय जयकार करे हो जय जयकार करे. धन्यवाद परमेश्वरा. होय बाप्पा, जे कोणी तुझ्यावर विश्वास ठेवतो, तुझ्यावर भरोसा ठेवतो परमेश्वरा, तू त्यांना परमेश्वर त्यांच्या विश्वासानुसार तू त्यांना Thank you, आशीर्वाद Lord. देतो Thank you, बाप्पा. Jesus. Thank you, तुला Master. धन्यवाद देतो बाप्पा. Hallelujah, Jesus. Thank Thank you, you, Lord. उस पर जिसका भरोसा भरोसा, वो तो कभी न डरेगा डरेगा. चाहे बीमारी चाहे गरीबी चाहे हो आकार, सब संकट से सब कष्टों से ले जाएगा पार. ओ जय जयकार करे हो जय जयकार करे. धन्यवाद प्रभूजी. स्वर्ग तुझं सिंहासन आहे, पृथ्वी तुझी पदासन आहे परमेश्वरा. आम्ही सर्व लेकरं तुझ्या पदासनाजवळ आलोय माझ्या बाप्पा. Hallelujah. तुझी स्तुती करतो माझ्या Thank you, राजा. Lord. धन्यवाद Thank you, देतो. Lord. Yes, Master. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. स्वर्ग है उसका सिंहासन सिंहासन, पृथ्वी बनी है पदासन पदासन. आकाश उसकी महिमा बताए, हस्तकला को दिखाए. सारी सृष्टि उसकी रचना, उसका है प्रताप. हो जय जयकार करे हो जय जयकार करे. Thank you. धन्यवाद परमेश्वर. Thank you, तुझे Jesus. उपकार आभार मानतो. Thank you, Master. तू खरोखर महान आहेस, तू उंच असा परमेश्वर आहे. Thank you, Jesus. तुला धन्यवाद देतो माझ्या Thank you, राजा. Jesus. आणि आता मी केलेली सर्व स्तुती आराधीचे यज्ञ मी तुला अर्पण करून परमेश्वरा ही प्रार्थना प्रभू येशूच्याच नावात मागतो म्हणून तो ऐकते. Amen. Hallelujah. प्रियांनो, याही साक्षींची वेळ आहे. आज थेरगाव या भागातून आपण सिस्टर सुनीता शिरसाट यांची साक्ष ऐकूया. देवबाप्पाला धन्यवाद देते. देवबाप्पा खरंच काळजी घेणारा देव आहे. उद्या करायची आणि सुरक्षित होतोय आणि सांभाळ करतोय, सगळ्या गोष्टी पुरवितोय. आणि ह्या संदेशद्वारे आमच्याशी बोलला, आरोग्याने भरलं, त्याने आज देवाने अभिषेकाने भरलं आणि आशीर्वादित केलं म्हणून सगळ्या गौरव येशूला. आणि माझी अशी साक्षी आहे की माझ्या खूप ओझं होतं की मला देवाच्या राज्यामध्ये पेरायला
आणि मी पेरलं तर देवबाप्पांनी 2च दिवसांनी देवबाप्पांनी मला खूप आशीर्वादित केला, म्हणून सगळं गौरव येशूला. प्रियांनो, आता आपण किती अद्भुत साक्ष ऐकली की परमेश्वराने त्यांना पूर्णपणे त्या म्हणतात की आम्हाला या लॉकडाऊनमध्ये देवबापाने खूप सुंदर रीतीने सांभाळलं आणि त्यांच्या हृदयामध्ये ओझं होतं की परमेश्वरा मला काहीतरी तुझ्या राज्यामध्ये पेरणी करायची आहे. आणि त्या म्हणतात मी जसं मी निर्णय घेतला, मी पेरणी केली, त्याच्या 2 दिवसातच परमेश्वराने त्यांना दुप्पट रीतीने आशीर्वादित केलेलं आहे. खरोखर परमेश्वर अद्भुत आहे. आपल्याला परमेश्वर काय पाहतो, आपलं हृदय देणाऱ्याचा तो हृदय पाहतो. आणि परमेश्वर म्हणतो की मी कधी कोणाचा ऋणी नाही, तो प्रत्येकाला दुप्पट तिप्पट नाही तर 100 पटीने आशीर्वादित करतो माझ्या प्रियांना. पण आपण या साक्षीसाठी सर्व गौरव प्रवेशूच्या नावाला देऊया. प्रियांनो, याही आता वचनाची वेळ आहे. आपले रेव्हरन्स पास्टर लिनस आपण यांचं स्वागत करूयात आणि आपण देवाच्या वचनाकडे वळूया. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Once again this Sunday I welcome you and I greet you all in the matchless name of our Lord Jesus Christ. प्रत्येक आजच्या रविवारी मी येऊन माझ्या प्रियांना तुम्हाला सर्वांचं आपलं अतुलनीय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात स्वागत Amen. So we करतो. all just close eyes and look to God, my dear people. तर आपण सर्वजण डोळे बंद करून देवाकडे पाहूयात माझ्या Gracious, loving प्रियांनो. Heavenly Father, once again we all come before your throne of grace this Sunday, O Master. प्रेमळ परमेश्वर, आम्ही सर्वजण आजच्या रविवारी परमेश्वर तुझ्या कृपेच्या Lord, I आसनासमोर pray, येतो. O Master, प्रभू मी प्रार्थना करतो, speak to all of us मग प्रत्येकाशी तू बोल, because we want to hear your word, O Master. कारण प्रभू आम्हाला तुझं वचन ऐकायचं आहे. We want manna from you, O Lord. प्रभू आम्हाला तुझ्यापासून मानना हवाय. We have been hearing from the world all things, but Lord, we know you are the holy God, you are the true God, you are alive, and Lord, we want to hear your word from us for our lives, O Master. आणि परमेश्वर, आम्ही जगापासून तर भरपूर काही ऐकत असतो, पण परमेश्वर तू जिवंत परमेश्वर आहे, तू पवित्र परमेश्वर आहेस. आम्हाला तुझ्याकडनं बाप्पा तुझं वचन ऐकायचं आहे. Help us, O Lord. आम्हाला मदत कर We प्रभू. all are ready to receive word from you, O Master. आम्ही सर्वजण तयार आहोत परमेश्वर तुझ्यापासून वचन Pour out घेण्यासाठी. upon our lives. आमच्या जीवनावरती तू ओत माझ्या राजा, And let the word dwell in our lives. आणि तुझं वचन आमच्या जीवनामध्ये राहू दे. Thank you, Father. धन्यवाद पिता I pray for all परमेश्वर. the pastors, the evangelists, the apostles, teachers, bishops, their wives, their children, everyone, we bless them in the name of Jesus. सर्व पाळक, याजक, शिक्षक, सुवार्थिक, संदेष्टे, बिशप, त्यांचे फॅमिली परमेश्वर, आम्ही सर्वांसाठी प्रार्थना करतो, त्यांना तुझ्या पवित्र हातात सोपवतो. And we bless them in the name of आणि Jesus. येशूच्या नावात त्यांना मी आशीर्वादित करतो. Thank you, Lord. Psalms धन्यवाद. 122:6, let your peace be in the land of Jerusalem. स्तोत्रसंहिता 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव In यरूशलेममध्ये. Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Praise the Lord. हालेलुया. Amen. I'm so glad to come before you to share the God's word, my dear people. आणि माझ्या प्रियांना देवाचा शब्द तुम्हापर्यंत सुवार्ता सांगण्यासाठी मला फार आनंद Amen. वाटत And आहे. it gives me a very immense joy, my dear, to speak the God's word, my dear people. आणि देवाचा शब्द बोलण्यामध्ये मला फार मोठा आनंद आतून मिळतो माझ्या And I प्रियांना. believe, my dear, you all are doing well by the grace of God. आणि परमेश्वर, माझ्या प्रियानं मला ठाऊक आहे की तुम्ही सर्वजण देवाच्या कृपेने सर्व चांगले करत आहात. Amen. And I'm hearing the testimonies, I'm hearing the many things. That God is being very faithful to when you pray, and we are praying, and God is honoring you and blessing you in all the area of your lives. आणि माझ्या प्रियानं जसं मी साक्षी ऐकत आहे, प्रत्येक लोकांचे साक्षी मी ऐकतो, आणि परमेश्वर नेहमी माझ्या प्रियांचा आपल्याला तो मान देतो, सन्मान Amen. Once again, today just tune your ears for just 40-45 minutes, my dear people. Surely God will speak to you all, and you'll receive the blessings from the Lord. आणि आजही माझ्या प्रियानं देवाच्या वचनाकडे 40 ते 45 मिनिटं तुम्ही वेळ द्या, आणि नक्कीच आज परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल. Today's subject, I've taken a new subject, but very simple subject. We can go, like we can say, like basics, but basics in the depths. We can learn, and certain things will apply how God speak to us, my dear people. आणि माझ्या प्रियानं आपण जो संदेश घ्या तो नवीन विषय आहे, फार सोप्या आणि पाया आपल्यासाठी जे महत्त्वाच्या गोष्टी त्या गोष्टी आहेत, तर आपण ते पाहणार आहोत. पाया आहे पण खोलवर पाया. खोलवर पाया आहे. Amen. Basics. Amen. Praise the Lord. हालेलुया. Amen. Basics, but the depth, my dear people. So we'll understand, my dear people. Many a times we neglect to read the Word of God and read the Bible. And today in that subject only, we'll learn about the new subject. Hallelujah. आणि माझ्यापर्यंत जसं कधी कधी आपण दुर्लक्ष करतो बायबल वाचण्यामध्ये, प्रार्थना करण्यामध्ये, तर आपण ते सर्व शिकणार आहोत. Amen. So as you are reading the Bible also, many are not reading also. So I want to tell you today's subject is, when we read the Bible, that the heading is what the Bible does. I mean, when we read the Bible, what the Bible does. The heading is what the Bible
does, my dear people. तर आजचं जे शीर्षक आहे की बायबल काय करतं, जसं अनेक जण वाचतात, अनेक जण वाचतही नाही, तर आपण तेच पाहणार आहोत की बायबल काय करतं. Amen. आमेन. Many they're casual about the reading the Word of God. They open some of the just open the Bible and take that verse and they read. They are a bit casual about the Word of God and they implement. No, God never speak that way, my dear people. God speaks when you are faithfully read according to this discipline, according to as a meditation. God will speak to you and the God's word work when you read rightly and divide the word of God in our lives. आणि अनेक जण माझ्या प्रियानं देवाच्या शब्दाला सहज घेतात, कधीही त्यांच्या मनानुसार ते असे उघडतात आणि एखादा शब्द घेतात, ते स्वतःच्या जीवनात लागू करण्याचा प्रयत्न करतो. पण तशा पद्धतीने परमेश्वर बोलत नाही माझ्या प्रियानं. तर आपल्याला मनन करण्याच्या हेतूने परमेश्वराच्या योग्य रीतीने वचन आपल्याला Amen. वाचायचे. See what the Bible does. Amen. When you read, it is so important to know that we read the Bible every day and what happens and what does it not do. Hallelujah. म्हणजे बायबल काय करतं आणि आपल्याला दररोज बायबल जे आहे ते वाचायचं आहे. म्हणजे नाही वाचलं तर ते काय होतं. Amen. Bible what does it not do, म्हणजे ते काय नाही करत. बायबल वाचलं तर तुम्हाला काय नाही करणार, म्हणजे एव्हरीथिंग यू विल डू. दॅट वॉज अ मीनिंग, माय डिअर पीपल. म्हणजे त्याचा अर्थ काय की बायबल सगळं काय करू शकतं, बायबल काय नाही करू शकत, असं प्रश्नचिन्ह आहे आपल्याला. Amen. Hallelujah. That was a person raised in another question. What does it not do? That's the question, my dear people. आणि म्हणजे तो प्रश्न असं विचारले की म्हणजे तो काय करू शकत नाही. Amen. And one has curiously has said of the Bible is a general way that every hour I read it. Every hour when I read it, it kills the sin. Oh, hallelujah. What a terrific word, my dear people. आणि एका व्यक्तीने फार सुंदर उत्तर दिलं, अगदी प्रभावशाली असं उत्तर दिलं की ज्या प्रत्येक वेळेला मी बायबल वाचतो ते माझ्या पापाला मारतं. पापाला मारतो. Amen. So who will say, my dear people? Amen. Amen. So like it kills. When you read the word of God, you will understand. When you read the Bible, what does the Bible say? First, it kills your sins. Hallelujah. आणि म्हणून माझ्या प्रिय, तुम्ही देवाचे शब्द वचन जर बायबल वाचता तर सर्वात पहिलं बायबल काय करतं, तुमच्या पापांना ते मारतं. Amen. So and let your virtue into the fight against it, my dear people. आणि म्हणजे तुमचं जे पुण्य आहे त्याच्या विरोधात मग ते युद्ध Amen. करतं. Virtue म्हणजे तुमचं, amen, it fight against it. That means like you know what is the to do right and to avoid the wrong things, my dear people. म्हणजे काय चांगलं ते करायचे आणि जे जे चुकीचं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष That is करायचं. called the virtue, my dear people. Like when you read the Bible, you will understand what I am doing is right or wrong, my dear people. If you never read the word of God, my dear people, you will not understand. You read many books but it will not openly tell you what you have to do, but only Bible will speak to you directly and you will know that I am in which place I am standing in my life. Hallelujah. आणि माझ्या प्रियानं जसं आपण अनेक पुस्तकं वाचलेली असेल पण ते तुम्हाला स्पष्टपणे उघडपणे सांगत नाही, पण बायबल असं आहे की तुम्ही ज्यावेळेस वाचता तर तुम्हाला कळतं की तुम्ही जे काही करताय ते योग्य करताय का चुकीचं करताय. Amen. Only Bible will reveal. फक्त बायबलच प्रकट करू Amen. शकतो. And when you read the Bible also, my dear, the whole Bible speaks, my dear people. We know from the Genesis to Revelation, we all read. We have gone through many a times in our lives. Hallelujah. आणि जसं माझ्या आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की उत्पत्ती ते प्रकटीकरण तुम्ही अनेक वेळा बायबल मधून गेलेले आहात, वचनांमधून गेलेले Amen. आहात. Yes, we know. Yes, this book's here, this book here. We know all things. But my dear people, but when you meditate that word, when it says, if you not believe on the Christ, then the Bible is incomplete for your life, my dear people. आणि आपल्या बायबलमध्ये कोणतं पुस्तक कुठे आहे हे आपल्याला माहिती आहे, पण बायबल जर आपल्याला म्हणजे त्याचं वचन जर आपण मनन केलं किंवा आपल्याला ते घेतलं नाही तर आपण ते अर्धवट आहोत. मग Amen. If you know the truth will set you free. जर तुम्हाला सत्य समजलं तर सत्य तुम्हाला मुक्तता Amen. देईल. Now, what is the truth? मग सत्य काय When आहे? the Bible completes. बायबल कधी पूर्ण होतं? Amen. When you see on the Holy Week. म्हणजे कधी ज्यावेळेस तुम्ही पवित्र आठवड्यामध्ये Amen. पाहता If you go in the whole Genesis, you read the Genesis, the Bible is incomplete. आणि ज्यावेळेस तुम्ही पूर्ण बायबल म्हणजे उत्पत्तीमध्ये जाता, Old Testament, sorry. जुना करार जर तुम्ही जाता, If you read the whole Testament, till that is incomplete. जर तुम्ही फक्त जुना करार पाहिला तर तेही अर्धवटच आहे, Amen. म्हणजे incomplete आहे. तेच अर्धच आहे. Amen. It is not complete because all the prophecies, everything were made. But when the Bible completes, amen. When Jesus went on the cross of Calvary, he died for our sins, my dear people. आणि ते अर्ध काय आहे जुना करार, कारण की त्या ठिकाणी अनेक म्हणजे संदेश त्यांनी भविष्यवाणी केलेले आहे. नवीन करारामध्ये मग येशू आला आणि त्याच्यानंतर मग येशूने कालवरच्या वधासाठी जे अर्पण केलं, जीव दिला स्वतःचा, Amen. त्याच बायबल. Amen. He from the Good Friday, hallelujah. उत्तम शुक्रवार Amen. On the midnight of that Monday, Thursday,
they hold it, and that Good Friday he was hanged on the cross of Calvary, my dear people. आणि मौंदी गुरुवारच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी धरण्यात आलं आणि मग उत्तम शुक्रच्या दिवशी वधस्तंभावर Amen. ठेवण्यात We आलं. know that Jesus Christ died for our sins and for the whole world, my dear people. आणि म्हणून आपल्याला हे माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्त माझ्या व संपूर्ण जगाच्या पापासाठी तो त्या ठिकाणी Yes, शिळला till गेला. that he died, that is till that also on the Good Friday, it is incomplete, my dear people. आणि जोपर्यंत येशू उत्तम शुक्रच्या दिवशी मेला तोपर्यंत ही बायबल अर्धच Yes, आहे. we say, yes, Jesus died for me. Yes, it is. We say, yes, Jesus died for us. But still it is incomplete. But when it comes complete, when the Bible becomes full, when we say, yes, on Sunday, Jesus resurrected from the dead, then the Bible has a meaning. The Bible gets a complete. Otherwise, we are incomplete. Because when Jesus rose from the dead, that time the Bible completes. Hallelujah. आणि माझ्या प्रियाला जसं आपण पाहतो की येशू उत्तम शुक्रच्या दिवशी मेला तर तिथं देखील बायबल अर्धच आहे. का? कारण की आपण जो विश्वास ठेवतोय आणि येशू रविवारच्या दिवशी ज्यावेळेस पुनरुत्थान झालं, येशू जिवंत झाला, तिथं खरं बायबल आपलं पूर्ण होतं. Amen. Because Jesus conquered death. कारण येशूने मरणावरती विजय मिळवला. Jesus defeated the Satan. Hallelujah. कारण येशूने त्या ठिकाणी सैतानाला हरवलं. Amen. That is we need to know Bible. Yes, म्हणजे येशू मेला. पण येशू मेला पुन्हा जिवंत झाला म्हणून मी पूर्ण आहे. Amen. That is the thing, my dear people. Amen. If Jesus only but died, my dear people, so we don't know after death what is our life. But Jesus showed us, my dear people, that after death, when he resurrected, there is life in Christ Jesus. Oh, hallelujah. That is a mystery we need to learn from the Bible. Hallelujah. आणि बायबल मधून जे रहस्य जे शिकण्यासारखे ते म्हणजे माझ्या प्रियानं की येशू जर फक्त उत्तम शुक्रच्या दिवशी मेला असता तर आपलं जीवन म्हणजे काहीतरी वेगळंच असतं. पण येशू फक्त मेला नाही तर येशू पुन्हा पुनरुत्थान झाला, तो आपल्यासाठी पुन्हा जिवंत झाला आणि त्याने आपल्याला ते जीवन दिलेलं आहे. Hallelujah. It's a Amen. great, interesting, my dear. I'm just preparing the message, put some points I'm gathering here and there, and I could make it. Oh, it is a very interesting. So I can speak about this, the basic, but in the depth we can learn about what the Bible does. आणि म्हणून माझ्या प्रियाचा संदेश जो आहे तो फार सुंदर आहे की जसं पाया आपण शिकतोय पण खोलवर पायाबद्दल आहे है ना, याच्यामध्ये. पाया सगळं टाकतात पण पायामध्ये मजबूती नसेल, है ना, डेप्थ नसेल, लिंक नसेल तर यू कॅन शेक. Amen. So it is important, my dear people. Hallelujah. आणि म्हणून हे फार महत्वाचे माझ्या प्रिया. Amen. Praise the Lord. हालेलुया. Amen. So, if I want to go to the Bible, if you go in the alphabetic way, like from A to Z, it becomes a lot of message. So I don't know how many alphabetics I will go, but I will go just step by step. Then we'll how the Holy Spirit leads when we see, my dear people. जर आपण वर्णमालाच्या हिशोबाने जर पाहिलं म्हणजे ABC A to Z पर्यंत जर आपण पाहिलं तर कसं ते होणार माहिती नाही, पण आपण A पासून सुरुवात करूयात आणि पाहू. Amen. So now let us learn from the like we go first the A, like we can say take subject the A, my dear people. It's like it speaks about acquaints with us the theme of the gospel. तर आपण या ठिकाणी जे सर्वात पहिलं आहे ते आहे ए. आपण ए पाहणार की ज्या ठिकाणी सुवार्तेच्या सीमाचं आपल्याला परिचित कसं करतं, Themes. म्हणजे जे त्या ठिकाणी Amen. थीम बद्दल सांगितलेलं आहे. Acquaints us with the theme of the gospel. म्हणजे सुवार्तेच्या थीमचा आम्हाला परिचय ते करतो. Amen. Are you understanding the A? This speaks about that. So what the theme of this Bible? Amen. Bible la theme आहे. Amen. This Bible, I told you, this Bible has theme. Unless until its theme, this Bible doesn't have meaning, my dear people. So what is the theme, my dear people? तर बायबल जे आहे माझ्या प्रियानं बायबलला हे आहे थीम आहे, म्हणजे काय एक गोष्ट म्हणजे Yes, there is no translation for theme. There is a theme only, my dear people. तर त्यासाठी काही भाषांतर असा शब्द नाही तर थीमच म्हणतात. I mean, like for example, I'll tell you, if a boy and girl want to get married, they have a choice. If they have like or like they're fond of guitar, anything. What that they says? I want the theme of guitar in the decorations. On the car, I want that guitar. I want that on the ice. You want to make guitar. That is the theme. It is called a theme, my dear people. That is what the theme. What is the theme of the Bible? Amen. The acquaintance. We can see what we learn the theme of the Bible. Hallelujah. तर थीम ह्या शब्दाला भाषांतर तर नाही, पण मी तुम्हाला एक सांगतो स्पष्ट करून की जर समजा एखाद्या लग्न करणारी मुलगी आहे, तिला असं वाटतं की नाही माझ्या लग्नामध्ये डेकोरेशन आहे त्याच्यामध्ये थीम म्हणून समजा गिटारचं हवंय तर तिला जी आवड आहे, जे तिला आवडतं, जे असं जर फूल असेल गिटार, जे तिची आवड आहे त्याच्यानुसार तिला ते सजावट हवी असते. है ना, डेकोरेशनचं म्हणजे तिचं नावाचं शेजारी ते फुलच असणार. ते गिटार ती वाजत असेल तर गिटार असेल. Amen. And you make the ice also. In the ice also they make that carvings also. They in the ice also they make of guitar. When it melts, you get the good shape of that. That is called a theme. In the car also decoration they make of thermocol that guitar and they will stuck. That will everybody know. Oh, that person is like he has that
he's a guitarist or whatever things, my dear people. म्हणजे जे त्यांची आवड आहे किंवा जे कला आहे त्याच्यानुसार जे त्यांना सजावट करायचे त्यांनी मग ते त्या ठिकाणी जे काही ते करतात समजा कार पण सजवत आहे तर त्याच्यामध्ये पण ते गिटारचं वगैरे असं ठेवतात. असं खूप गोष्टी त्यांना थीमच नसतं. दॅट इज अ डिफरंट थिंग, माय डियर पीपल. म्हणजे काही अशा गोष्टी की त्यांना थीमच Yes, we need to have theme in our life. If there is no theme in our life, there's nothing, my dear people. आणि मग जर आपल्या जीवनात थीम नसेल तर मग काहीच उपयोग नाही. Bible, life is incomplete. Same way, Bible, without that theme, what is that theme? We'll see, my dear people. Theme of the gospel. Hallelujah. तर सुवार्थाची थीम काय आपण ते पाहणार Amen. आहोत. कसं परिचित करतो तो आपल्याला? आपल्याला Amen. कशा प्रकारे We'll open our परिचित Bibles to 1 Corinthians 15:3-4. Hallelujah. तर करिंथकरास पहिले पत्र 15:3 व 4 आपण Amen. पाहूया. There he speaks about the theme of the gospel, my dear people. तर या ठिकाणी सुवार्थेच्या थीम बद्दल सांगितलेले परिचित केलेलं आहे. Amen. It says, "For I delivered unto first of all that which I also delivered, also received, how Christ died for our sins according to the scripture." See that Bible says, amen. And further it says, and he was buried. See that I don't want to explain to you. He was buried and he rose again in the third day according to the scriptures. That makes the theme of this Bible. Amen. Hallelujah. आता हे बायबलचे जे थीम आहे आपण ते पाहणार आहोत. करिंथकरास पहिले पत्र 15 अध्याय 3 व 4 वचनातून. कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला. तो पुरला गेला. शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले. आणि मी तुम्हाला हेच सांगत होते. Completes. पूर्ण. It's not only buried, it says. फक्त सांगितलं नाही की Amen. येशूला पुरले. The third was speaks about clearly. He delivered us first. Amen. He delivered us. Amen. First, from all that we have also received. Amen. Praise the Lord. Hallelujah. How Christ died for us. And that means he left the heavenly place. He came on this earth, my dear people. Why? Because we are all are sinners. Amen. Amen. And he want to remove that sin, and then somebody has to pay the price. So God, according to John 3:16, God sent his only begotten son Jesus for us, my dear people, to take away the sin of the world and our lives. आणि माझ्या Our प्रियनो lives. तर तिसरं जे वचन आहे ते तिसऱ्या वचनामध्ये आपल्याला परमेश्वराने त्या ठिकाणी पूर्णपणे सुटका म्हणजे मोकळीता दिलेली आहे. त्या ठिकाणी काय सांगत आहे की प्रभू ख्रिस्ताने परमेश्वराने जगावर म्हणजे योहान 3:16 नुसार संपूर्ण जगावरती प्रीती केली. आपण पापी असताना आपल्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलं आणि त्याने आपल्या सर्व पापातून मुक्त केलं. Amen. Now you see, Christ died of our sins. There we can make it clear. But it says according to the scripture. That means when you read the Bible, read the word of God, then you will understand what Bible has done, what the Bible does for our life. Amen. We know Jesus what did. Until we don't know, my dear people. See, many people know Jesus, but what he did we don't know. But we have to go through the scriptures. What do we say? Go through every word of God. Read the scriptures. You will understand what Jesus did for my life. तर माझ्या प्रियांचं जसं या ठिकाणी सांगितलेलं आहे की ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला. पण त्याच्या अगोदर काय सांगितलंय की शास्त्राप्रमाणे म्हणजे जसं अनेक लोकांना माहिती की येशू आहे, येशू मेला, पण शास्त्राप्रमाणे तुम्ही वचनातून पाहिलात ना तर तुम्हाला कळेल की तो आपल्यासाठी I mean, we all know, my dear people, what had happened on the that particular week of the Holy Week, from the Palm Sunday till the Easter Sunday, my dear people. तर माझ्या प्रिय आपल्या प्रत्येक Sorry, Resurrection Day. तर माझ्या प्रिय आपल्या प्रत्येकाला माहिती की त्या ठिकाणी पवित्र आठवड्यामध्ये जावळ्यांच्या रविवारापासून तर पुनरुत्थानाचा जो रविवार आहे तोपर्यंत काय I झालं? mean, we know the Holy Week, the people were there shouting, Hosanna, Hosanna. Then, my dear, we see on the Monty Thursday, he washed all the feet of the disciples, my dear people. And we could see at that midnight, my dear people, we could see that Judas, only for 30 pieces of coin of silver, he sold Jesus, my dear people. आणि माझ्या प्रिय जसं पवित्र आठवड्यात आपण पाहिलं की त्या ठिकाणी रविवारी जो धावड्यांचा रविवार होता, लोक होसाना होसाना प्रभूच्या नावाने धन्यवादित असं घोषणा करत होते. त्याच्यानंतर आपण मौंदी गुरुच्या दिवशी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व शिष्यांचे पाय धुतले आणि त्याच मौंदी गुरुच्या दिवशी त्या ठिकाणी यहुदाने फक्त चांदीच्या 30 नाण्यांसाठी प्रभू येशू Amen. ख्रिस्ताने Jesus was being telling to all the disciples, but when they understood, my dear people, that we have to know, because Jesus was be telling that week of the Holy Passion, he was such a passionate, and on the midnight, my dear people, all the soldiers and the whole my dear people, and they on the Friday, you see that they from Jerusalem to Golgotha, my dear people, it was very what was it, like a painful journey of Jesus that night.
midnight, from Jerusalem to Kolkata, it was a very painful, but that pain is there in our life. That pain, Jesus took that pain for himself to remove the sin from our lives. आणि माझ्या प्रियानं आपल्या जीवनातून पाप काढण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने मौंदी गुरुवारच्या मध्यरात्रीपासून तर शुक्रवारच्या उत्तम शुक्रवारापर्यंत, म्हणजे त्या ठिकाणी यरुशलेम पासून तर गोलगोथापर्यंत त्यांनी प्रत्येक तो आपल्यासाठी त्याने सहन केलं. Amen. आमेन. Judas sold him. That was, the Bible is incomplete. जेव्हा यहूदाने येशूला विकलं तेव्हा देखील बायबल अर्धच Amen. होतं. They whip him 39 strap on his back. Still, we can know that's incomplete, my dear people. आणि येशूच्या पाठीवर जेव्हा 39 फटके मारण्यात आले तेव्हा देखील बायबल अर्धच होतं. Amen. आमेन. They nailed him, my dear people. त्याला खिळे ठोकण्यात आले. They pierced in his ribs. त्याच्यामध्ये म्हणजे पोटात त्यांनी भाला They put the crown of thorn on his head. त्याच्या डोक्यावरती काट्यांचा मुकुट लावला. They spit on his face. त्याच्या मुखावर ते थुंकले. They slapped, my dear people. त्यांनी कानाखाली दिली. They tied him and prophesied. So many things, harassments were there, did on Jesus. आणि त्यांनी त्याचे डोळे बंद करून त्यांनी भविष्यवाणी केली आणि त्यांनी भरपूर काही गोष्टी All केल्या. this thing to become to true. There on Friday, they hanged on the cross of the Calvary, on the Kolkata, my dear people. आणि जे सर्व अगोदर भविष्यवक्ते झाले होते, बोलले होते, ते सर्व पूर्ण कुठे होतं? त्या गोलगोथा ठिकाणी वधस्तंभावर. Amen. It was completed that your sins will take away. Every prophecy on the Old Testament, it was come to true. He died on the cross of Calvary, my dear people. म्हणून जुना काळात जे काही सर्व भविष्यवाणी झाल्या होत्या ते सर्व कुठे पूर्ण होत होते? ते वधस्तंभावर. Amen. When Jesus said it is finished. त्यास येशू म्हणाला पूर्ण झाले. Amen. So still the old prophecies in the patriarchs, they all do not prophesy only till the death, but they also prophesied on the third day he rose again. So it has to complete it. Amen. Then we'll understand. Then what Bible does, we know. Then Jesus, what did Jesus on the third day he was buried? Amen. By the rich man Aramis took that and he buried. On third day he rose again. The Bible gets meaning. The Bible becomes full. Amen. Completely. Same way, when we receive Jesus, we become complete in Christ because Jesus was dead and rose again from the dead. Hallelujah. आणि माझ्या प्रिय जुना करारामध्ये जे भविष्यवक्ते आहेत त्यांनी जास्ती भविष्यवाणी केली. फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाबद्दल त्यांनी भविष्यवाणी नव्हती केली, पण त्यांनी हेही भविष्यवाणी केली होती की प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा तिसऱ्या दिवशी पुन्हा मेलेल्यातून उठणार आहे. आणि आपण जसं नवा करारामध्ये पाहतो की त्या ठिकाणी यरामीत जो होता तो प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर जे आहे त्यांनी ते विकत घेतलं आणि त्या ठिकाणी पुरलं आणि तिसऱ्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा जिवंत झाला. Hallelujah. He rose from the dead, my dear people. आणि तो मरणातून उठला माझ्या प्रियांनो. Imagine he was buried. तुम्ही म्हणजे कल्पना करून त्याला पुरण्यात He आलं. went in the pain and agony for you and for me, my dear people. आणि प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी त्यांनी त्या त्रासात व वेदना Yes, the people saw. We also read, my dear people. Every people, all that around Jesus, they saw Jesus' pain and agony, what he gone through. He took 39 strap, all the things, my dear people, and he was buried. On third day, if he had not been risen, story might be different. But Jesus knew. God knows how to defeat the devil, how to defeat the sin. So Jesus, on the third day, he rose from the dead. He gave us complete meaning to this Bible. Oh, hallelujah. आणि माझ्या प्रियांनो जसं त्या ठिकाणी अनेक जे येशूच्या स्वभावताली होते त्या सर्वांनी येशूला जे काही ते मरण सोसलं ते पाहिलं. 39 फटके ते सर्व काही त्यांनी पाहिलेलं होतं. पण येशूला पुरण्यात आलं आणि येशूने प्रत्येक गोष्ट सहन करून तो पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. आणि जर येशू जिवंत झाला नसता तर कदाचित गोष्ट वेगळी असती, पण येशूने पूर्ण करून आपल्याला एक नवीन जीवन. Yes, that is why today we claim Exodus 15:26, Isaiah 53:5, 1 Peter 2:24, 1 Peter 18 and 19. Why we all claim these verses? Why? Because we know Jesus has raised from the dead and he did for this. The Bible completes and we have to be know when you read the word of God, my dear people, when we do according to the scripture. That's what here says in 1 Corinthians 15:3 and 4. Hallelujah. आणि म्हणून 1 Corinthians 15:3 व 4 मध्ये तेच सांगत आहे. आणि जसं आपण म्हणूनच बायबल जसं पूर्ण झाले त्याच्यामुळे आपण हे सर्व वचन जे आहे ते आपण घोषित करू शकतो आणि आपण स्वीकारतो. Hallelujah. Amen. That says theme. म्हणून ते थीम सांगितलेलं आहे. बायबलचं काय आहे थीम? बायबलचं थीम काय? He was buried. त्याला पुरण्यात आलं. Third day he rose again. तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. According to the scriptures. म्हणजे शास्त्राप्रमाणे. Amen. आमेन. That's what, my dear people, is very important. The Bible. म्हणून बायबल फार महत्त्वाचं What आहे. does the Bible? मग बायबल काय करते? Amen. What the Bible does. बायबल काय करते? Are you understanding, my dear आता people? समजतं You might तुम्हाला? be wondering, what is the subject? It's a very simple subject, but
And when you go into the depth, it has a meaning, my dear people. Hallelujah. फार सोपा संदेश आहे पण जेव्हा तुम्ही खोलवर जाता तेव्हा त्याचं महत्व समजतं. Sometimes we're taking hard and hard. Sometimes we take a little lighter food also. But in the lighter food also, the digestion takes place, my dear people. Hallelujah. कधी कधी आपण कठीण अन्नही घेतो पण कधी कधी आपल्याला साधंही अन्न घ्यावं लागतं कारण त्याच्यातही आपल्याला ते पचनासाठी चांगलं असतं. Amen. We need to taking. But साध्यामध्ये पण खूप काही गोष्टी असतात. Amen. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. So what now we'll go to the second. Amen. The first we know that the A acquaints with us with the theme of the gospel. Acquaints us with the theme of the gospel, my dear people. तर जसं आपण आता सर्व जे पहिलं ए जे पाहिलं होतं ते सुवार्तेच्या थीमचं आपण परिचित कसं करायचं आपल्या स्वतःला ते पाहिलं. Amen. Amen. Now second it speaks about the B. Amen. So we'll go further. Just going. I'm just speaking like you understand for A, B, C, D. Then you'll understand more easily. Hallelujah. तुम्हाला सोप्या रीतीने समजण्यासाठी मी एबीसी द्वारे सांगत आहे. Amen. Now so we take the B. Hallelujah. आता आपण बी पाहूया. Amen. B what does? B what the Bible does, my dear people, in the B. आणि बी म्हणजे बायबल मधून काय आहे आपण Amen. ते पाहूया. We'll open our Bibles to Psalms 119 verse 2, my dear people. तर स्तोत्र संहिता 119 आपण 2 वचन पाहणार आहोत. Yeah, what it says. Amen. तर ते Now वचन काय the B सांगतं? speaks about blessed are they keep his testimony and seek him with the whole heart. Hallelujah. आणि काय सांगत आहे त्या ठिकाणी वचन जे त्याचे निर्बंध पाळून अगदी मनापासून त्याचा शोध करीतात ते धन्य. Te dhanya. Hallelujah. Praise the Lord. See that. Hallelujah. Amen. That means blesses us as we obey the precepts, my dear people. Hallelujah. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही त्याचे आज्ञा पालन करता त्यावेळेस तुम्ही ते आशीर्वादित होता. Amen. त्याला अनुग्रह ओबे. आज्ञा पालन करणे. फक्त वचन ऐकायचं नाही, वाचायचं नाही, पण अनुग्रह करायचा आणि चालायचं. That was says in Psalms 119 verse 2. Blessed are they keep his testimony. Hallelujah. Amen. म्हणून- Keep his testimony and seek him with the whole heart. Amen. The Bible does the most important thing that to keep the testimony. Hallelujah. आणि म्हणून बायबल आपल्याला काय सांगितलं की त्याची साक्ष बाळगून जी पाळून तुम्ही अगदी मनापासून त्याचा शोध करता तर धन्य कारण आपल्याला त्याच्यानुसार आपल्याला अनुकरण What is करायचं. a testimony? साक्ष काय आहे? Jesus was buried. On third day, he rose again. That is the testimony. That is the miracle. Jesus said, I was dead. Jesus raised me from the dead and he gave me life. That testimony, when you receive Christ Jesus in our life, the testimony should remain in our life. Amen. That's what he says. And those seek him with the whole heart. We have to seek him every day, my dear people. Hallelujah. आणि म्हणून माझ्या प्रिय साक्ष म्हणजे काय की तीच साक्ष आहे की प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला त्याला पुरण्यात आला आणि तो पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत झाला ही साक्ष आहे. ज्याचा आपण येशूला स्वीकारतो त्यात आपल्यामध्ये ही साक्ष Obey आहे. him, my dear people. त्याची आज्ञा पालन करा माझ्या Amen. प्रियांनो. Blesses us to obey. त्याच्या म्हणजे आपण आपल्याला तो आशीर्वादित करतो तर आपण त्याचे आज्ञा पालन करतो. Amen. We need to obey. As we obey, it's perfect, my dear people. म्हणजे जसं आपण त्याचे आज्ञा पालन करतो माझ्या प्रियांनो आपण केलं पाहिजे. That's what always I've also that the slogan I've written in the Bible verses. The glory of God is in my life, and I am the glory of God. That is a testimony. The glory of God is in my life, and I am the glory of God. We need to keep that testimony, my dear people. त्याचा गौरव माझ्यामध्ये आहे आणि मी देवाचा गौरव आहे. ना कधी कधी आपण विसरून जातो प्रभूचा गौरव मी आहे का आणि वागतो आपण जगासारखं आलं का आणि मग करतो मनासारखं. Praise the Lord. Amen. Don't do on your own. Think the glory is in you. The God's glory is in you, and you have to be say yes. I am the glory of God. Amen. That the Bible does. Amen. That the Bible says to do. Yes. When you read, it says yes. You are the glory of God. You are the child of God. आणि Hallelujah. म्हणून माझ्या आपल्या जगासारखं नाही तर देवाचा गौरव आपल्यामध्ये आहे आणि म्हणून आपल्याला ते गौरव जे आहे आपण त्याचा गौरव आहोत तर त्यानुसार आपल्याला ते करायचं. Praise the Lord. Hallelujah. Amen. काय मन सांगतं ऐकू नका. What Bible says you listen. Amen. That one saying is there ना जगा ऐका जगा जगाचा आणि करावं मनाचे. पण मी म्हणतो ऐका कुणाच ऐकू नका. What Bible says ऐका आणि पवित्र आत्मा काय सांगतं ते ऐका. Hallelujah. Amen. Hallelujah. You'll be very easy. Amen. Then you'll understand the Bible. Hallelujah. Praise the Lord. मग जसं या म्हणीनुसार जर तुम्ही वागलात की म्हणजे जसं बायबलचं ऐका आणि पवित्र आत्म्यानुसार करा तर फार सोपंच आहे. कुणाचंच ऐकू नका. ऐका प्रभूचा. प्रभू बायबलद्वारे बोलतो. Many people say, "How God speak? How God speak?" Open the Bible, God will speak to you. जसं अनेक म्हणतात की कसं परमेश्वर बोलतो बायबल उघडा परमेश्वर बोलेल. लोक बायबल असं उघडतात जसं जस्ट जे ओपन फ्रीज उघडली की समोर आले खाल्लं नाही
That's not Bible. तसं बायबल नाहीये. Bible says, read, discipline, meditate on the word of God. Go to chapter verse chapter. Go from the Genesis, what the Bible says, what the New Testament say. Read, meditate on that. Then you will understand. Otherwise, फ्रीज उघडलं खाल्लं आणि हा बाबा हे चांगलं होतं माझं. नाही. मग फ्रीजमधून खराब पण खाल्लं तर काय होणार? Hallelujah. The Bible speaks about many things. So we need to think, rightly take the word of God, because God disciplines our body, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रिय Word of God disciplines our body. देवाचा जो Alive. शब्द आहे तो आपल्या जीवनाला एक शिस्त लावताना आपल्याला त्या शिस्तीनुसारच बायबल एक पद्धतीने व्यवस्थित अध्याय मागून अध्याय आपल्याला वाचले पाहिजे. फक्त असं नाही की स्वतः पासवाने उदाहरण दिलं की आपण फ्रीज उघडलं, जे समोर आहे ते घेतलं, चांगलं ते खाल्लं, किंवा कधी कधी जरी खराब असेल तरी खाल्लं तर मग काय होतं. तशाच पद्धतीने बायबल अनेक गोष्टीमध्ये सर्व गोष्टी आपल्याशी तो बोलतो, आपल्याला ते घेतलं पाहिजे. Hallelujah. Amen. Praise the Lord. Little bit illustration, sometimes practical illustration may understand you very easily. Hallelujah. आणि म्हणून कधी कधी जे सरावात येणारे ज्या उदाहरण आहे ते फार आपल्याला सोपं So my dear समजतं. people, Psalm 119 verse 2, it speaks the blessed are they keep his testimonies and they seek with him whole heart. Seek him whole heart. The Bible teaches us for seek him wholehearted. Not upwardly, not outwardly, but seek him with the whole heart. Hallelujah. आणि बायबल माझ्या प्रिय स्तोत्रसंहिता 119:2 मध्ये स्पष्ट सांगते की आपल्याला आपली साक्ष बाळगून त्या ठिकाणी अगदी मनापासून त्याचा शोध करायचा आहे. वरवर नाही सांगितलं, मनापासून अगदी सांगितलं मनापासून आणि झटून सांगितलेलं आहे. आणि झटून. Hallelujah. Amen. Sometimes Marathi word also is a good word where it directly speaks. Yes, झटून. Amen. म्हणून कधी शोधा. कधी है ना? बाकी शोधण्यापेक्षा प्रभूला शोधा खूप बरं आहे. Hallelujah. Amen. आमेन. बाकी शोधलं तर नाश होईल. प्रभूला शोधा तर what will say? You will have a blessed life. God will bless your life. जर Hallelujah. आपण प्रभूचा शोध घेतला तर काय होईल? आपल्याला आशीर्वादित जीवन देईल परमेश्वर. Amen. When you seek, Just- keeping His testimonies, keep His testimony, what God has done. Don't forget. Amen. That is why many times when I read, I go to the Bible also, when I meditate and pray. See, in the Bible, in the Old Testament also, like we see the Solomon, the King David, and all the patriarchs, Noah, and all, like they built an altar, and they always offered of thanksgiving to the Lord, my dear people. आणि माझ्यापर्यंत जेव्हा पण मी देवाचं वचन वाचतो, मनन करतो, तर जसं आपण पाहतो की जुन्या करारामध्ये पण नोहा झालं, अब्राम किंवा शल्मोन होता, त्या ठिकाणी दावीद राजा होता, तर प्रत्येक जण त्या ठिकाणी काय करत होते की ते एक अर्पण म्हणजे वेदीच बांधायचे आणि नंतर त्या ठिकाणी ते अर्पण चढवायचे आभार प्रदर्शनाचे. Abraham, wherever he went, he built a tent, and out of the tent he built an altar and gave the offering to the Lord. What that means? A thanksgiving. That means God always thanks to the Lord, my dear people. Yes, many a times the thanksgiving never comes from our mouth, my dear people. Oh Lord, yes, you are so faithful and you are blessing me. I really thank you from my heart. The thanksgiving is very important, my dear people. आणि माझ्या प्रियानं अब्राम जिथे कुठे जायचं त्या ठिकाणी तंबू बांधायचा आणि तंबूच्या बाहेर त्या ठिकाणी वेदी बांधून त्या ठिकाणी अब्राम जो आहे देवाला आभार प्रदर्शन द्यायचा. तर म्हणून अनेक वेळा आपणही कधी देवाला धन्यवाद देत नाही, पण आपल्याला ते आभार प्रदर्शन दिलं Amen. पाहिजे. The Bible says Jesus gave the commandments: love your Lord your God with all your heart, with all your mind, and all your strength. Amen. And the second commandment says, love your neighbors as yourself. Amen. See, the two in the two this commandments, they fulfill all the 10 commandments of the Old Testament, my dear people. आणि जसं माझ्या प्रियानं दोन आपल्याला परमेश्वराची आज्ञा दिलेली की तू आपल्या पूर्ण मनाने, जीवाने, आपल्या अंतःकरण, हृदयाने तू आपल्या परमेश्वर याच्यावरती तू प्रीती कर. आणि दुसरी आज्ञा आपल्याला काय दिली, जशी तू आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावरती तू Amen. प्रीती So कर. we need to thank the Lord, my dear people, also. तर म्हणून आपल्याला देवाचे देखील आभार मानले Amen. But पाहिजे. it speaks about the neighbor also. Love your neighbors as yourself, my dear people. They're very important. Amen. So, like many a times we see the thanksgiving, what we are in the front, we never give thanks. But are we the front whom we are there? We never appreciate. How we can appreciate God who is not seen. That is the most mysterious thing we need to learn in our life, my dear people. आणि खूप मोठी अशी रहस्यमय गोष्ट आहे माझ्या प्रिय, म्हणजे आपल्या समोर जे दिसणारे लोक आहेत आपण त्यांचे जर आभार मानत नाहीये तर न दिसणाऱ्या देवाचे मग आपण आभार कसे मानतो. Amen. How we can say that I love your neighbors as yourself? मग आपण कसं म्हणणार की जसं मी माझ्या तसे आपल्या शेजाऱ्या प्रीती No, करतो. my dear. See, many a times it's teaching directly. Touch your heart, my dear people. Many a times I have to give something where you have to understand, because many a times, like, word will pierce, because it has the word is like a sword sharpened two sides, and it have to take it and apply in our life. That is what the Bible says, my dear people, and we need to apply the things. We need to meditate the word of God and walk into the principle of the
principle, my dear people. आणि माझ्या प्रियानो देवाचा जो शब्द आहे ते दुधारी तलवाराप्रमाणे ते आपल्याला छेदतं माझ्या प्रियानो. म्हणून आपल्याला काय करायचं ते वचन घ्यायचं आहे आणि त्याच्यानुसार आपल्या जीवनात ते लागू करायचं आहे, आपल्याला त्यानुसार वागायचं आहे. Amen. I know people sometimes, my dear people, when the word comes and it hits their heart, they say, "नाही माझ्यासाठी नाही, ते शेजारसाठी." Amen. That times they like say, "Oh," they instead of they repent, instead of they doing the what word of God says, they if you point out to the neighbor, my dear people, that's a big mistake we need to do in our lives, my dear people. That means the Bible is not for you; it is for your neighbor. Hallelujah. आणि माझ्या प्रियानो कधी कधी ज्यास आपल्या हृदयात देवाचं वचन छेदतं तेव्हा आपण काय म्हणतो, नाही नाही, हे वचन जे आहे ते माझ्यासाठी नाही तर माझ्या शेजाऱ्यांसाठी आहे. आपण ते स्वीकारत नाही, आपण इतरांवरती टाकतो. याचा अर्थ मग बायबल तुमच्यासाठी नाही, हे शेजाऱ्यासाठीच आहे. Whoever, but I said also in any of the conferences, I see that the word when they preach to me. I never say it is for me and for my neighbor or for my the church. I take it for me as I learn. Amen. When I'm a student, I become a student in any of the conferences. I see that yes, what the man of God, he is such an experience. I take the word and I apply, I rectify, I repent. Oh, I have to take care of this area. I have to take care. I have to come out from this. So many things are there. So I implement in my life. I never say to, oh, this is not. Somewhere we need to understand the word is for us, not for your neighbor. Hallelujah. आणि माझ्या प्रियानो कधी कधी मी जर कोणत्या कॉन्फरन्समध्ये जातो ज्या ठिकाणी दुसरे कोणी सेवक जर संदेश देत असतील तर त्या ठिकाणी मी एक विद्यार्थ्याप्रमाणे सर्व स्वीकारतो आणि मी म्हणतो हो, हे असं आहे देवाचं वचन. मी ते माझ्या जीवनामध्ये मी लागू करतो, मी ऐकतो आणि मनन करतो त्याच्यावरती. Amen. But many people are there. You are seeing. You all know all, my dear people. You go to church. You attend the church. You see the people after the message also. Oh, the pastor आपल्यासाठी नाही बोलला तर शेजारसाठी. मी तर तसं नाही. No, God. You when you make this statement, you are completely wrong, my dear people. Everyone has to repent. Everybody has to go into one another situation, but he has to come back and take the word. And God and Bible, what He does, He'll explain it to you about your life. Hallelujah. आणि जसं माझ्या प्रियानं आपण चर्चमध्ये पण पाहिलेलं आहे की जसं अनेक लोक चर्चची सभा संपल्या तर म्हणतात हो, आजचं जे वचन जे पास्टर बोलले ते यांच्यासाठीच होतं, त्यांच्यासाठी होतं. तर असं नाही माझ्या प्रिय. तर प्रत्येक जो शब्द आहे तो आपल्यासाठी असतो. आपण ते स्वीकारून त्याचा आपण पश्चाताप केला पाहिजे, आपल्याला बदल केला. Amen. That was when we go the further point, it speaks about that was the C. Take the C. Then A, the B is finished. Now the C, that was speaks about the consecrates us as we follow the injunctions of the injunction. That means number 6, 1 to 7. I will next week I will explain because it is not the big verses are there. So I will explain next week how we need to consecrate, my dear people. It speaks very clearly in the numbers is spoken and how what the Bible does in our lives. Hallelujah. तर माझ्या प्रियानं जसं आता आपण ए पाहिलं, बी पाहिलं, तर आपण सी पाहणार आहोत. आपण गणनाचा 6वा अध्याय 1 ते 7 मधून आपण पाहणार आहोत की त्या ठिकाणी कशा प्रकारे परमेश्वराने ते नियम लागून दिले, नाजीला संबंधीचे नियम दिलेले आहेत ते आपण पुढच्या आठवड्यात पाहणार Amen. आहोत. We follow the its injunctions. Amen. Amen. That means in Marathi it says hukum. Amen. So we need to follow that. God has given the hukum for us. Amen. So we understand. You read the Bible, you will not understand what God ordered us, my dear people. In other simple sentence, my dear people. म्हणजे एकदम सोप्या भाषेत जर पाहिलं की परमेश्वर आपल्याला काय हुकूम दिलेला आहे ते आपण या Amen. वचनात That was the first पाहतो. one. I'll take you. It says the number 6:1. What it says? Then the Lord spoke to Moses, saying, Amen. That is the word. The Lord spoke. That is the word. That God spoke to Moses concerning all the people what they have to do about the consecrated, my dear people. आणि म्हणून या ठिकाणी जसं आपण पाहतो निर्गम 6:1 मध्ये की परमेश्वर मोशेला म्हणाला, म्हणजे परमेश्वर बोलला, हुकूम आज्ञा दिली की काय बोलला लोकांसंदर्भात ते आपण Amen. So पाहू. we'll all see next week, my dear people. तर आपण पुढच्या आठवड्यात So I पाहूया. believe whatever this 2 points you may understand. Like it's a wonderful message. I know, like if I've been with the taking for months, it might be good, but I will not go into that. I'll see that next week. More 2 or 3 points I'll finish. Then again I'll go till Z will go as the Holy Spirit, the leading, my dear people. तर जसं माझ्या प्रियाने हे वचनातून आपण पुढच्या आठवड्यात पण पाहूयात. म्हणजे जसं पवित्र आत्मा पुढे मार्गदर्शन करेल मग आपण त्याच्यानंतर मग झेड पर्यंत आपण जाऊया. Hallelujah. It's a very wonderful message. What Bible does. Hallelujah. म्हणून बायबल काय करते ते फार सुंदर आहे, खूप Amen. महत्वाचं आहे. लोक काय करतात ते विसरून जा. बायबल काय करतात ते बघा. Hallelujah. So we all just close our eyes and look to God, my dear people. तसं आपण जर डोळे बंद करून देवाकडे पाहूयात माझ्या प्रियांनो. Amen. I believe very small. You understand what I'm trying to say. Hallelujah. The Holy Spirit trying to say to you all. आणि माझ्या प्रियानो परमेश्वर किंवा पवित्र आत्मा तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला समजलेलं Amen. So असेल. we all just close our eyes and just look to God, my dear people. आपण सर्वजण डोळे बंद Just करून all देवाकडे small पाहूया. worship song, my dear people. तर आपण एक And I just pray आराधना, for you all. आपण आराधनेचं गीत घेऊया, तुझ्यासाठी प्रार्थना करूया. Thank you, Jesus. I want you all just close your eyes and just look to God as you are with the word of God and
just look to God, my dear people. जसं माझ्या प्रियानं माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी डोळे बंद करा, जसं आपण देवाच्या वचनावरती मनन केलं तर आपण त्याच्या आराधनेमध्ये जाऊया. Yes. आश्चर्य काम किया उसने हमारे जीवन में. होय माझ्या प्रिय त्याने आश्चर्यचकित काम आपल्या जीवनात So केले. many testimonies. अनेक साक्षी. Keep that testimony, my dear people. तर माझ्या प्रिय त्या साक्षी बाळगून ठेवा. Hallelujah. Thank you, Jesus. धन्यवाद. Hallelujah, Jesus. Worship, my dear people. आराधना करा माझ्या प्रियाने. उसकी प्रशंसा करो, my dear त्याची people. प्रशंसा करा Worship माझ्या him. प्रियाने. त्याची आराधना करा. धन्यवाद करो. त्याला धन्यवाद द्या माझ्या प्रियाने. So wonderful, my dear people. फार अद्भुत आहे माझ्या प्रियाने. He's so sweet, God. तो खूप गोड So परमेश्वर आहे. compassionate, God. तो कळवळीने भरलेला परमेश्वर आहे. Yes, nobody is there, my dear होय people. होय माझ्या प्रियानं कोण नाही ते परमेश्वरासाठी. Yes. My dear people. होय माझ्या प्रियानो He has done a lot of miracles in our life. त्याने अनेक चिन्ह चमत्कार आपल्या जीवनात केलेले आहेत. Worship Him and praise Him all the time. पण प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणात त्याची स्तुती आणि आराधना करा. धन्यवाद. There's a big storm has come, but Jesus has stopped the storm from your life, my dear people. माझ्या प्रियानं मोठा वारा वादळ जरी आला माझ्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्त तो वारा वादळ तुमच्या जीवनातून काढून टाकेल. The wind has moved, might move from your life, but Jesus stopped the wind from your life. तुमच्या जीवनामध्ये मोठा सुसाट्याचा वारा सुटला असेल पण येशू त्या वाऱ्याला शांत करेल. Yes. Worship Him. त्याची आराधना करा. Praise Him, my dear people. त्याची स्तुती करा माझ्या Give the best offering. उत्तम ते अर्पण द्या. What we can offer to Him, my dear people. आपण त्याला काय देऊ शकतो Our माझ्या प्रिय? offering is not up to what He wants, but He says, I'm searching for a true worshiper. Give Him best out of your life and say, Lord, I love you, Lord. I love you. I love you, Master. तर माझ्या प्रियानं आपण काय अर्पण असं देऊ शकतो तर परमेश्वर काय म्हणतो की आत्म्यातून खरेपणातून त्याची आराधना करायचं आपल्या ओढचे फळ त्याला हवे
Jesus, I love you. तर माझ्या प्रियानं आपल्या हृदयाच्या खोलीतून बोला की प्रभू येशू ख्रिस्त From the तुझ्याची whole प्रीती करतो. heart, come on, say to Jesus, God, Father, I love you. आणि पूर्ण अंतःकरणाच्या अगदी खोलवर जाऊन तुम्ही त्याला सांगा की प्रभू येशू ख्रिस्त आम्ही तुझ्यावरती प्रीती करतो. स्वर्गीय पिता, मी तुझ्यावर प्रेम करतो. Father, I love you, Father. स्वर्गीय पित्याला सांगा प्रभू पिता मी तुझ्याशी प्रीती करतो. Oh, say to the Abba Father, call him, say, Abba Father, I love you. अब्बा बाप्पा मी तुझ्यावरती प्रीती करतो असं सांगा माझ्या Say, प्रिया. Father, I adore you. तर पित्याला सांगा प्रभू पिता मी तुझ्यासमोर झुकतो. I adore you. I give my life to you. मी माझं जीवन तुला देतो And I worship you. आणि मी तुझी आराधना करतो. Jesus, I adore you. येशू मी तुला नमन करतो. I give my life to you. माझं जीवन मी तुला I देतो. lay my life before you. मी माझं जीवन तुझ्या समोर देतो And I worship you. आणि मी तुझी आराधना करतो. Holy Spirit, I adore you. पवित्र आत्मा मी तुला नमन करतो. I lay my life before you. मी माझं जीवन तुझ्या समोर And I मागतो worship you. आणि मी तुझी आराधना करतो. Say from your आपल्या heart. हृदयाच्या खोलीपासून Say, बोला माझ्या प्रिया. confess right now. Say, Jesus, I love you. Holy Spirit, I love you. Father, Abba, Father, I love you. तर माझ्या प्रियानं आत्ता कबूल करा, हृदयापासून कबूल करा आणि सांग की हे अप्पा बाप्पा मी तुझ्या प्रीती करतो. प्रभू येशू ख्रिस्ताची He is a प्रीती करतो. पवित्र आत्मा compassionate मी and the तुझ्या loving God, my dear people. तो प्रेमळ आणि कणवाळू He परमेश्वर loved आहे. us with everlasting त्याने love. आपल्यावरती सार्वकालिकतेचं प्रेम He केलेलं taught आहे. us love, my dear people. त्याने आपल्याला प्रीती Because शिकवली He आहे. loved us first. कारण त्याने प्रथम आपल्यावरती प्रीती Then we केली loved आणि Him. मग आपण And the त्याच्या greatest love He showed from the cross of Calvary through His Son Jesus Christ. आणि त्याच्या पुत्राद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्याने वधस्तंभावरती एक मोठी प्रीती The दाखवली. love. प्रीती What love. किती सुंदर प्रीती, What love. किती The सुंदर compassionate love. कणवाळू He's प्रीती. loving you right तो now. आता तुमच्या प्रीती He's करतो. loving you right तो now. आता तुम्हाला He's प्रीती करत embracing आहे. you right तो तुम्हाला now. आता मिठी He's मारत आहे. blessing you right तो now. तुम्हाला आता Oh, आशीर्वाद right now, the देतोय. healing power is flowing upon your life right now. आता आरोग्याचं सामर्थ्य Are तुमच्यावरती you ready, वाहत my dear आहे. people? आत- Are you ready, my dear तुम्ही people? तयार आहात का माझ्या Are you ready, my dear तुम्ही people? तयार आहात का? Jesus is ready to touch you and heal you right now. येशू तयार आहे आता तुम्हाला The स्पर्श Holy Spirit is करण्यासाठी. ready, is coming and want to touch you right now. Whatever your problems, He will remove from your life right now. पवित्र आत्मा तयार आहे माझ्या प्रिय आता तुम्हाला स्पर्श करा जे काय तुमच्या जीवनात आहे त्या गोष्टी Lift your काढून. hands right आता now आपले हात उंच and करा. call unto Him right now. आता त्याला हाक मारा As त्याच्याकडे I pray, say, Lord Jesus, touch my life. आणि म्हणा की प्रभू तू आता माझ्या जीवनाला स्पर्श कर. जसं मी प्रार्थना करतो, तुम्ही पण प्रभूला आरोळी करा. As I pray, you call on to the name of Jesus. जसं मी इथून प्रार्थना करतो तुम्ही तिकडे परमेश्वराला तुमच्या The हात Holy मारा. Spirit will touch you right now. पवित्र आत्मा तुम्हाला He आता will स्पर्श heal you करेल. right now. व तुम्हाला आता आरोग्य Right now, देईल. every sickness, every disease in the body, every ulcer in the mouth, every pain in the neck, every pain in the leg, every pain in the stomach, every pain in the back, I rebuke in the name of Jesus. Leave right now and receive healing in Jesus' name. आता यावेळेस शरीरात असलेले सर्व आजार, तोंडामध्ये असलेला अल्सर, पाठीतलं दुखणं, गुडघ्याचं दुखणं, पायाचं दुखणं, पोटातलं दुखणं, प्रत्येक आजारामध्ये तुम्ही आता आरोग्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात स्वीकारा. Every disease which you might be suffering, I command the disease to come out from that body in Jesus' name. आणि जे सर्व आजार असे शरीरामध्ये जे आहे रुजले गेलेले ते आता मी त्याला धमकावतो, तो शरीरातून बाहेर येऊ देतो. Every cancer I rebuke in Jesus' सर्व name. कॅन्सरला मी प्रभू येशू तुझ्या धमकावतो. Every cancer I rebuke in Jesus' name. येशूच्या नावात सर्व कर्करोग Every- कॅन्सर त्याला धमकावतो. Person who has kidney, who has problem right now, I pray you touch that kidney and let them receive the healing in Jesus' name. आणि आता यावेळेला ज्या कोणाला किडनीचा त्रास आहे त्यासाठी मी प्रार्थना करतो तर प्रभू येशू ख्रिस्त तू त्या किडनीला स्पर्श कर. आता तुम्ही आरोग्य स्वीकारा. Every stone, kidney stone, let it fall in Jesus' name. आणि जे काही किडनी स्टोनचा त्रास आहे ते सुद्धा पडून जाऊ दे येशूच्या नावात. Every stomach pain be healed in Jesus' name. सर्व पोटदुखी बरी होऊ दे येशूच्या नावात. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Yes. All those who are suffering from fever, I rebuke the fever in Jesus' name. आता जे कोणी तापामध्ये आहे त्या तापाला मी धमकावतो येशूच्या नावात. निघून जा. Receive that healing in Jesus' name. येशूच्या नावात आरोग्य Every स्वीकारा. cold I rebuke in Jesus' name and receive healing
in Jesus' name. सर्व सर्दीला मी धमकावतो येशूच्या नावात आता आरोग्य स्वीकारा. Every cough be healed in Jesus' name. सर्व खोकला आता येशूच्या नावात बरा होऊ The दे. headache leave in Jesus' name. सर्व डोकेदुखी निघून Yes, जाऊ दे. all those suffering from sinus or half headache, I rebuke that sinus. I rebuke that headache. Leave in Jesus' name. जे कोणी आता सर्व सायनस म्हणजे अर्धा डोकेदुखीचं त्यांना सहन होत त्यांच्या जीवनात एक त्रास आहे अर्धा डोकेदुखीचा तो आता येशूच्या नावामध्ये बरा I होऊ दे. rebuke the sinus of the sickness. Leave in Jesus' तो name. सायनस आजाराला मी धमकावतो येशूच्या नावामध्ये निघून Receive जा. the healing right now in Jesus' name. आता येशूच्या नावात आरोग्य स्वीकारा. Everybody who needs the strength, they are weak. Receive the strength of Jesus in Jesus' name. आताच्या शरीराला आता सामर्थ्याची बळाची गरज आहे त्यांना आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सामर्थ्य शक्ती स्वीकारा. Receive right now. स्वीकारा आता स्वीकारा. Receive the healing in Jesus' name. येशूच्या नावात आता आरोग्य Every स्वीकारा. the sisters who are suffering from the issue of the bloods right now, receive the healing in Jesus' ज्या name. प्रत्येक बहिणी त्रासातून ते जात आहेत ते आता येशूच्या नावात आरोग्य स्वीकारा. Every who's carrying the child in their stomach, Heather, I pray you protect, oh Master, from this coronavirus and cover them with the blood of Jesus. आणि आता परमेश्वरात जे कोणी आता गरोदर बायका जे बाळाला ते त्यांच्या उदरामध्ये ठेवलेले आहेत, तो आता त्या प्रत्येक बहिणींना स्पर्श कर या कोरोना व्हायरस त्याचं संरक्षण कर. Cover the mother and the child with the blood of Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताखाली त्या बहिणीला आणि त्यांच्या बाळाला तू सुरक्षित दे. Receive the healing in Jesus' name. येशूच्या नावात आता All आरोग्य those who स्वीकारा. want the blessing of the child, receive. God, Jesus, open their womb and bless them with the child in Jesus' name. आणि आता ज्या कोणाला बाळाचा आशीर्वाद हवा आहे आता परमेश्वर प्रवेश तुम्हाला स्पर्श करतो तुमच्या उदराला स्वीकारा येशूच्या नावात. Receive the healing right now. आता आरोग्य स्वीकारा. Everybody who is demon possessed be delivered in Jesus' name. आता जे कोणी सैतानग्रस्त आहे त्यांनी आता येशूच्या नावात मोकळे व्हा. Every spirit I command in the name of Jesus, leave. प्रत्येक आत्म्याला मी धमकावतो येशूच्या नावात सोडून जा. Everyone who has a problem in the ears, problem in the eyes, receive the healing in Jesus' name. ज्या कोणाला डोळ्यामध्ये कानामध्ये त्रास आहे त्यांनी आता येशूच्या नावात आरोग्य स्वीकारा. Every acidity problems, I rebuke that acidity in Jesus' name. सर्व ऍसिडिटीच्या त्रासाला मी येशूच्या नावात धमकावतो. Leave and receive the healing in Jesus' name. येशूच्या नावात निघून जाऊ दे आणि आता आरोग्य स्वीकारा. Those who wives are praying for their husbands, ज्या पत्नी आपल्या पतीसाठी प्रार्थना करतात would they drink Lord? ते परिस्थिती दारू They're पितात not allowing to grow in the word of God. देवाच्या वचनात I वाढू देत नाही. rebuke in the name of just leave the husband alcoholic and leave the mind, body and soul and spirit in Jesus' name. ते सर्व दारू पिण्याची जी सवय ती निघून जाऊ त्यांचं जीव शरीर आत्मा सोडून तू निघून जा येशूच्या नावात. Convince them, Lord, they are walking in the way of the Lord Jesus, and change them. Let them also come and surrender their life to you, O Lord. आणि प्रभू तू त्यांना बदल जेणेकरून त्यांनी त्याचं जीवन तुला समर्पित करून तुझ्या मार्गावरती ते चालतील. Every wife here, they're praying their problems at home, Lord. प्रभू प्रत्येक पत्नी जी आपल्या घरातल्या परिस्थितीसाठी प्रार्थना Every करते husband are praying for their families. प्रत्येक पती जी आपल्या पूर्ण कुटुंबासाठी Oh प्रार्थना Lord, I करते pray. प्रभू मी प्रार्थना Every करतो spouses which are praying right now, जे प्रत्येक जोडपं आता प्रार्थना करत आहे financially right now, आर्थिक गोष्टींसाठी I rebuke that curse of finance. Leave that family in Jesus' name. ते सर्व आर्थिक जे श्राप आहे त्या येशूच्या नावात मी धमकावतो सोड येशूच्याच नावामध्ये. Every spouse is praying for the husbands. प्रत्येक जी जोडी आहे They need job for the husband. Lord, I pray you touch them and give them the opening for the job, oh Master. प्रभू जे जोडपं आहे आपल्या पतीच्या नोकरीसाठी प्रार्थना करत आहे प्रभू तू स्पर्श कर त्यांना नोकरीचा आशीर्वाद तू दे. Every spirit which is not allowing to go to the job, every lazy, every lethargic spirit, I rebuke from their husbands. Leave in Jesus' आणि name. जो प्रत्येक आत्मा त्यांना कामाला जाऊ देत नाही सर्व आळशीपणाच्या आत्म्याला मी येशूच्या नावामध्ये धमकावतो. But this indisciplined body, leave in Jesus' name. सर्व बेशिस्तपणाचं जे शरीर आहे ते सोड Lord, येशूच्या I pray नावामध्ये. let every husband, everyone who wants to work, let them the discipline in their body. Let them know, as I said, oh Master, as I claim, the glory of God is in my life, and I am the glory of God. So how much should I be disciplined? Let that anointing flow upon their life. आणि जसं प्रभू आज मी बोललो परमेश्वर देवाचा गौरव माझ्यामध्ये आहे आणि माझं जीवन देवाचा गौरव आहे तर परमेश्वर शिस्त त्यांच्या जीवनामध्ये येऊ दे Let them तेव्हा understand. त्यांना समजू देत प्रभूजी. Jesus never sits on one place. येशू कधीच एका ठिकाणी बसला नाही. He went on moving. येशू नेहमी फिरत होता. Yes. Every husband, let them go for the job. Let them search. Let them pray. Let them go, yes, and give them job, oh Master. आणि प्रभू प्रत्येक पतीनेही बाहेर जाऊ दे काम करू दे प्रार्थना करू दे फिरू दे पाहू देत प्रभूजी.
work a miracle. आणि तू चमत्कार कर. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. Let there be love with the husband and the wife, oh Master. परमेश्वर पती पत्नीमध्ये तू प्रीती And घाल. the love between the children and the families, oh Master. परमेश्वर लेकरांमध्ये कुटुंबामध्ये तुझं प्रीती घाल. Everyone who's going to the work, Master, protect them from all this virus. Take them and bring them back home safe according to Psalms 91 verse 10 and 11, oh Master. आणि परमेश्वर जसं त्या ठिकाणी जे सर्व लोक बाहेर कामाच्या निमित्ताने जातात, कामासाठी जातात, त्या प्रत्येकाला परमेश्वर स्तोत्र सहित 91, 10, 11 प्रमाणे तू त्यांना संरक्षण तू दे प्रभू. Bless, oh Lord, be with them. तू त्यांच्या सोबत राहा, त्यांना आशीर्वादित Who कर. don't have job, give them job, oh Lord. प्रभू ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरीचा आशीर्वाद तू दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद पिता All परमेश्वर. glory be to your name. सर्व गौरव तुझ्या All नावाला those who प्रभू. are lost peace, Jesus is giving you peace. All those who are in sorrow, Jesus is turning sorrow into joy right now. आता जे कोणी सर्वांनी आपली शांती गमावलेली आहे तर परमेश्वर त्यांना शांतीने भरत आहे आणि जे सर्व दुःखात आहे तो म्हणत आहे की सर्व दुःख तुमच्या आनंदात बदलेल. He's changing sorrow into joy. Hallelujah. कारण तो सर्व दुःख आनंदात बदलतो माझ्या Thank you, जीवनात. Master. धन्यवाद येशू. Lord, I cover everyone with the blood of Jesus. प्रभू मी सर्वांना प्रवेश ख्रिस्ताच्या रक्ताखाली I टाकतो आणि मी You have विश्वास touched करतो. them and you have blessed them. Take the glory from their mouths, oh Master. मी विश्वास करतो तू प्रत्येकाला स्पर्श केलेला आहे तर तू त्यांना आशीर्वादित केले तर त्यांच्या मुखातून तुझा I गौरव did my निघेल. part, oh Lord. मी माझा भाग केलाय And I प्रभू know you did your part, Lord. आणि मला प्रभू ठाऊक आहे की तू And तुझाही take भाग your कर. glory from their mouth. It is your glory, Lord. आणि प्रभू तू तुझा गौरव आहे त्यांच्या मुखातून तू In घे. Jesus' name I pray. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो. Amen. Amen. आमेन आमेन. Praise the Lord. That was Hallelujah. anointing, mighty people. त्या ठिकाणी अभिषेक होता माझ्या. I know you all will be blessed, already blessed, and give glory to God, mighty people. आणि माझ्या प्रियाला मला ठाऊक आहे की तुम्ही सर्वजण अगोदर आशीर्वादित झालेले आहात तर देवाच्या नावाला गौरव द्या. I want to just make one more prayer to you all. That's when I was just praying and I could see, and I just prayed and I come and I want to tell you like many people like they are sending the Sunday offerings on the Google mighty people. तर माझ्या प्रिय जसं रविवारची सभेचे जे दानार्पण असतं तर अनेक जण आपले हे सभाचे व्हिडिओद्वारे ते पाहतात त्याच्यानंतर ते गुगलद्वारे या ठिकाणी दानार्पणही I was पाठवतात. just praying and the Holy Spirit said you need to pray because the people should understand. Yes, the people, the offerings are coming and we need to, as a Sunday service, we need to pray for the offerings also. तर जसं आपली रविवारच्या सभेमध्ये आपण नेहमी दानार्पणासाठी प्रार्थना करतो तशाच पद्धतीने मी प्रार्थना करत असताना देवाचा आत्मा मला सांगितलं की आपण या सभेमध्ये दानार्पणासाठी सुद्धा प्रार्थना So केली I पाहिजे. will pray for that. Everyone who has given the offerings, who are giving the 1/10 also, we need to pray. I'm praying for them, but still the Holy Spirit led me to pray because how they know they are transferring the amounts in directly to the account. That I should pray for them. That the Holy Spirit led me to you that I should pray for you all. तर पवित्र आत्म्याने मला चालवले मार्गदर्शन केलेले की जसं जे सर्व दानार्पण पाठवतात ते कोणी दशमांश पाठवते ते दशमांशासाठी प्रार्थना तर होतच आहे पण मला पवित्र आत्म्याने चालवले की आपण पुन्हा Who प्रार्थना are केली giving for पाहिजे. the land, also donation. They're sending the money at home for the land. Oh, we need to pray. Hallelujah. आणि जागेसाठी सुद्धा लोक डोनेशन्स पाठवते आपण त्यांच्यासाठी प्रार्थना केली One पाहिजे. sister who from Bosri area, she wanted to construct a house, but she gave that donation for just sowed in the first priority to the church, my dear people. तर माझ्या प्रिय जसं भोसरी या ठिकाणाहून त्या टिस्करचे सिस्टर जे आहेत त्यांनी देखील चर्चच्या जागेसाठी देखील आपल्याला म्हणजे त्यांनी दानार्पण पाठवलेलं आहे. So we need to pray. Many people are giving the donations for the land, and we are looking for the land. So I just have the Holy Spirit. You have to pray because people will know. Yes, the prayer is offered, and God will bless you, my dear. तर अनेक जण आहेत जसे दानार्पण वगैरे पाठवतात आपल्या प्रत्येकासाठी प्रार्थना केली पाहिजे. It's very important. हे फार As महत्वाचं a आहे. Sunday, I'll just pray for everyone right now. Was giving a Sunday offering, donations for the land, and 1/10 are coming. So I want to pray for everyone. Hallelujah. तर सर्व जे दानार्पण येत आहे दशमांश येत आहेत कराराचे जे अर्पण आहे ते सर्वसाठी म्हणजे जागेसाठी जे दानार्पण येते त्यांची प्रार्थना Gracious, करूया. loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय you पिता, are being so faithful and you're so kind, oh Master. प्रभू तू फार विश्वासू आणि दयाळू आहे. Lord, you're प्रभू putting in people's heart, oh Master, and Lord, I could see in the few this weeks, oh Master, I could see like Sunday offering is coming, oh Lord. आणि प्रभू तू लोकांच्या हृदयामध्ये परमेश्वर ओझं घालत आहे. मी पाहते बाप्पा आता हे काही आठवड्यामध्ये करू की लोक रविवारचं दानार्पण देत आहेत. And I was thinking about what is that, and Lord, when I searched it, it was written like a Sunday offering. So I was amazed, and I was just praying for them. As you led, that I should pray, and I'm praying for them, oh Master. आणि माझ्या परमेश्वरा जसं मी ते पाहिलं की हे काय आहे पण जसं मी ते शोधलं तर ते कळलं की ते रविवारचं दानार्पण आहे प्रभूजी.
I led and I'm praying for them, oh Master. आणि जसं परमेश्वर पवित्र आत्म्या मला मार्गदर्शन केलं तसं मी प्रार्थना करतो. People are giving offerings, people are giving donations, oh Lord, for the land. People are giving the regular 1/10, oh Master God. Lord, I pray, you have seen their hearts, you have seen their labor, and they have been faithful according to the word of God. What that was in the what Bible does. When we are according to the word Bible says, when we do, the God blesses. They are applying the word according to Malachi 3:10, oh Master, and giving the 1/10, the offerings, oh Master, and the donations to your kingdom work, oh Master. आणि माझ्या परमेश्वरा जसं सर्व लोक जे दानार्पण देत आहेत, दशमांश काही लोक अतिशय सलग देत आहेत, चर्चच्या जागेसाठी दानार्पण पाठवत आहेत प्रभू परमेश्वरा. आणि तुझ्या वचनानुसार परमेश्वर सर्व जण स्वतःच्या जीवनात ते लागू करत आहे. मला की 3:10 नुसार प्रभूजी त्यासाठी प्रार्थना करतो. As the sister also blessed the huge amount, as I told one of the elder also, he has sown. Many leadership, they are sowing. So I want just pray, Lord, stretch your hand, and I pray you bless every hand, oh Master, who is sowing, oh Lord. आणि प्रभू मी प्रार्थना करतो जसं ती बहीण परमेश्वर खूप मोठी रक्कम त्यांनी पण दिलेली आहे, चर्चच्या एल्डरनी देखील दिले, परमेश्वर जसे जे लीडरशिप आहेत त्यांनी देखील बाबा चर्चच्या जागेसाठी परमेश्वर दानार्पण दिलेलं आहे. तर मी प्रार्थना करतो परमेश्वर ज्या हातांनी पेरलेलं आहे त्या प्रत्येक हाताला तू आशीर्वादित कर. Some of people, they're calling at home and they're giving, oh Master. परमेश्वर काही लोक घरी बोलावतात प्रार्थनेसाठी आणि त्या ठिकाणी ते And आशीर्वाद we heard the देतात. testimony also, आणि Master. आम्ही साक्षही ऐकत They आहोत sow प्रभू. and within 2 days you have been blessing, oh Master. आणि परमेश्वर जसं त्यांनी पेरणी केली तू परमेश्वर त्यांना 2 दिवसातच आशीर्वादित Oh केलं. Lord, I pray, Lord, you have to bless them in 100 folds, oh Master. प्रभू मी प्रार्थना करतो की तू त्यांना 100 पटीने आशीर्वादित Lord, कर. every hand who's paying the 1/10, you bless them and multiply. Give them increments in the job, oh Master God. Give the promotions in the job, oh Master. प्रभू जे प्रत्येक हात परमेश्वर जे दशमांश त्यांच्या कष्टातून जे देत आहे बाप्पा त्यांना तू आशीर्वादित कर, त्यांना बढती दे, त्यांच्या पगारात तू वाढ दे प्रभू. Who's doing the business, from out of the business they are giving the 1/10. Bless the business, oh Lord. Increase their business, oh Master. प्रभू जे व्यवसाय करत आहे व्यवसायातून ते त्यांचा दशमांश काढत आहे, त्यांचा व्यवसाय वाढू देत परमेश्वर बहुगुणित होऊ दे. Lord, they are being faithful, oh Master. प्रभू ते विश्वासू आहेत They never परमेश्वर. missed, oh Master. तरी ते चुकवत नाही As though प्रभू. their church is regular, they're giving their regular 1/10, oh Master. जसं परमेश्वर चर्च सलग चालू आहे तशा पद्धतीने ते सलग परमेश्वर दशमांश They देत never आहेत. stopped, oh Master. बाप्पा त्यांनी थांबवलं I नाही. pray, see their regularity, see their faithfulness, and bless them abundantly, oh Master. परमेश्वर त्यांचं सलग देणं, त्यांचा विश्वासूपणा पाहून तू त्यांना आशीर्वादित कर. Lord, I pray, प्रभू मी प्रार्थना bless all करतो those offerings, Sunday offerings coming. I bless that Sunday offering in Jesus' name. जे प्रत्येक रविवारचं दानार्पण येत आहे ते प्रत्येक दानार्पण परमेश्वर मी तुझ्या हातात स्वप्न Bless आशीर्वादित the hands, करतो. oh Master. प्रभू हातांना आशीर्वादित कर. Who gave, who could not give, both the hands you bless, oh Master. प्रभू ज्या हातांनी दिलं, जे हात देऊ शकतो त्या हातांना देखील तू आशीर्वादित कर. Lord, let their palms overflowing all the good things coming for you, oh Master. आणि परमेश्वर त्यांची जी भांडार आहेत परमेश्वर चांगल्या गोष्टींनी भरून वाहू देत. Let it flow, oh Master. परमेश्वर वाहू दे. All those who sing from the land, bless them, oh Father. प्रभू जे जागेसाठी पेरणी करते त्यांनाही तू आशीर्वादित कर. Whatever they desire, let every desire be fulfilled, oh Master. जे काही त्यांची इच्छा आहे परमेश्वर ती पूर्ण होऊ दे. And very soon we can purchase the land, oh Master. आणि परमेश्वर फार लवकरच आम्ही चर्चसाठी जागा Also घेऊ. being a personal blessing for my life, oh Master. त्याचबरोबर जे मला वैयक्तिक माझ्या जीवनासाठी आशीर्वाद I बनत pray आहे you bless them also. प्रभू तू त्यांनाही And आशीर्वादित कर. taking care of my personal life also, you bless them, oh Master. आणि परमेश्वर ते माझ्या वैयक्तिक जीवनाचीही काळजी घेतात, तू त्यांनाही Yes, आशीर्वादित it कर. is you who putting the burden and they being a blessing to me, oh Master. होय प्रभू तू त्यांना ओझं घालतो आणि मग ते मला आशीर्वाद I करतात. bless them in the name of त्यांना मी Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित करतो. Thank you, Master. धन्यवाद प्रभू परमेश्वर. Everyone I covered, and I want to hear their testimony more. How God is blessing me, oh Master. प्रभू सर्वांना तुझ्या रक्तामध्ये मी झाकून ठेवतो, संरक्षण देतो आणि परमेश्वर मला त्यांच्या साक्ष ऐकायच्या All the blessings once again, I bless them in the name of Jesus. ते सर्व दानार्पणासाठी परमेश्वर पुन्हा धन्यवाद देऊन मी येशूच्या नावात In Jesus' name I pray. येशूच्याच नावात प्रार्थना करतो. Amen. आमेन. Praise the Lord. हालेलुया. Amen. So every week, whatever things I will be praying, my dear people, because as we have church service, we need to pray. Otherwise, this church will incomplete. How we can know this is the things happening in our church? Like it's a miracle, my dear people. I was not but it has happened. That I want to pray as I was praying and I came and I prayed, my dear people. So God bless you, my dear people. So meet next week, my dear people. What Bible does?
We'll go more deeper. Still there, take care and God bless you all. आणि म्हणून माझ्या प्रिय जसं सर्व आपण पाहतोय की जे दानार्पण येत आहे प्रत्येक गोष्टी येतात आपल्यासाठी प्रार्थना करणं गरजेचंच आहे. जसं मला देव चालवते प्रार्थनेमध्ये मार्गदर्शन करतोय त्यानुसार आपण करतो कारण चर्चच्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी आपल्याला केल्याच पाहिजे. तर पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूयात. तोपर्यंत देवबाप्पा तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देतो. God bless you. देवबाप्पा तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देतो. Praise the Lord. To all my beloved brothers and sisters, on behalf of Christ's Prayer for All Nation Ministry, I greet you all in the matchless name of Lord Jesus Christ. I believe you all are blessed through the Word of God. Amen. And I want to encourage you all, if any one of you led by the Holy Spirit, to bless the ministry. Bible says in Luke 6:38, "Give, and it will be given to you. A good measure, pressed down, shaken together, and running over, will be poured into your lap." Amen. All the details are displayed on the screen. You can scan the QR code and send your offering and donations. You can also pay through using the Google Pay number, that is 9850 199 587. You can also pay using the online transfer below the bank details. Account holder name is Christ Prayer for All Nation. Bank name Central Bank of India. IFSC code CBIN 0283483. Account number is 3657325578. You can also transfer your donation to Faith Ministries. Account holder name is Faith Ministries. Bank name HDFC. IFSC code HDFC 0000633. Account number is 50200021154768. And also you can visit our website to know about the ministry, www.cpfanm.com. Thank you. God bless you all. देवाची स्तुती असो. माझ्या सर्व ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना क्राइस्ट प्रेयर्स फॉर ऑल नेशन्स मिनिस्ट्रीच्या वतीने मी आपल्या येशू ख्रिस्ताच्या अतुल्य नावात अभिवादन करते. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण देवाच्या शब्दाद्वारे आशीर्वादित आहात. आमेन. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे मिनिस्ट्रीला आशीर्वादित करण्यासंबंधी मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते. बायबल सांगतं लूक 6:38 मध्ये, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपलेले व हलवलेले व शीग भरलेले असे ते तुमच्या पदरी घालतील. आमेन. सर्व आवश्यक माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे. तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचे दानार्पण अथवा देणगी गुगल पे अथवा पेटीएम द्वारे देऊ शकता. गुगल पेचा नंबर आहे 9850199587. जर ऑनलाईन बँक ट्रान्सफर करावयाचे असेल तर माहिती पुढील प्रमाणे आहे. खातेधारकाचे नाव क्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स, बँकेचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया, IFSC कोड CBIN 0283483, खाते क्रमांक आहे 3657325578. तुम्ही फेथ मिनिस्ट्रीच्या नावेही देणगी देऊ शकता. खातेधारकाचे नाव आहे फेथ मिनिस्ट्रीज, बँकेचे नाव HDFC, IFSC कोड आहे HDFC 0000633, खाते क्रमांक आहे 50200001154768. मिनिस्ट्रीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता www.cpfanm.com. धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वादित करो.